वेळापूर लगतच पिशेवाडी एक गाव आहे. त्या पिशेवाडी गावामध्ये सुद्धा कुठलीही सुधारणा ह्या सत्ताधाऱ्यांनी केलेली नाही. तर मला त्या गावामधून सुद्धा भरपूर जणांनी मला उभारण्यासाठी प्रोत्साहित केलं, फोन केले, म्हणून मी ते तयारी दाखवली. आपल्या वेळापूरमध्ये जगात कुठं नाही असं अर्धनारी नटेश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या आसपास बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना शौचालयाची सुद्धा सोय नाही. गावात कोणीही त्या शौचालयाची सुद्धा सोय केलेली नाही. दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा सांगायचा आहे. पाण्याचा प्रश्न आहे, लाईटीचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे. प्रत्येक विकासाच्या कामासाठी काम करण्यासाठी मला काँग्रेस पक्षाने जिल्हा कमिटी, तालुका कमिटी यांनी माझी निवड केली. आणि आनंदाची गोष्ट सांगायचं म्हणजे माळशिरस तालुक्यामध्ये एकाही पक्षाने मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली नाही. ह्या गोष्टीचं मला दुःख वाटतं आहे. परंतु काँग्रेस या पक्षाने मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी प्रथमतः काँग्रेसचं आभार आहे आणि त्यांचं मी आयुष्यभर ऋणी राहीन. माझा पक्ष काँग्रेस, माझं चिन्ह आहे हाताचा पंजा. सर्व बांधवांनी, बंधू भगिनींनी मला हाताच्या पंजावरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा आणि आपली सेवा करण्याचा मौका द्या. गेली 20 वर्ष मुस्लिम समाज असेल आणि आपण मोहिते पाटील समर्थक असेल किंवा जानकर यांच्यामध्ये मैत्री संबंधपूर्वक आपण वावरलात आणि त्यांच्यासोबत मुस्लिम समाज देखील इमानी इतबारी त्यांचं प्रामाणिकपणे काम करत होतं. असं काय झालं की वेळापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये आपण बंडखोरी करून काँग्रेस या पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तो ठेवला देखील आणि निवडणूक लढवत आहात, कारण काय? मी वेळापूर नगरीमध्ये माझा जन्म झाला. इथं मी भरपूर दिवसापासून राष्ट्रवादी, काँग्रेस दोन्ही गटामध्ये मी आजपर्यंत काम केलं. काम करत असताना आमच्या समाजाला आज 30 वर्ष झालं की तुम्ही आश्वासन देता की तुमचं कब्रस्तानचं, दफनभूमीचं काम आम्ही पूर्ण करू. पण ह्या कामाकडं तुम्ही फक्त इलेक्शनच्या टायमालाच तुम्ही लक्ष देता. मध्ये आधी तुम्ही विचारतसुद्धा नाही की काय झालं काय नाही ते. आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून मी स्वतः काँग्रेस कमिटी सोलापूर ह्यांनी मला उमेदवारी दिली आणि ते म्हणले की तुम्ही उभा राहून तुम्ही संघर्ष करा, संघर्ष करून तुम्ही ह्या गोष्टीला वाचा फोडा. आता बघायला आपण सांगितलं की दफनभूमीचा विषय, निवडणूक आली की दफनभूमीचा विषय निघतो. परंतु आता विद्यमान आमदार उत्तमराव जानकर असतील किंवा मोहिते पाटील यांनी हा प्रश्न कायम झुलवत ठेवलाय, कारण काय? त्याला कारण म्हणजे ह्या गावातील काही पुढारी लोक, त्यांना असं वाटतं की गावामध्ये ह्यांना जागा मिळू नये, ह्यांनी कुठंतरी बाहेर याचं वास्तव्य करावं, दफनभूमीचं बाहेर कुठंतरी जागा घ्यावी. पण ही आमची पूर्वजाची जागा आहे, आमचे पूर्वज तिथं आहेत, माझे आई वडील स्वतः तिथं आहेत. आम्ही कसं इकडं तिकडं फिरू? त्याच्यासाठी आम्ही ते फायनल केलं. वेळापूर आणि पिशेवाडी गावच्या विकासाबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीने विकास कराल? आता बघा, ह्या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आहे ग्रामपंचायतमध्ये. या वेळापूरमध्ये प्रथमतः बाजार भरत होता ग्रामपंचायतपाशी बाजार भरत असताना त्या ठिकाणी पेविंग ब्लॉकचं काम चालू करायचं असं म्हटलं. पेविंग ब्लॉकचं काम करायचं, तोपर्यंत बाजार आपण दुसरीकडे नेऊ असं म्हटल्यानंतर तिथल्या शॉपिंग सेंटरवाल्यांनी म्हणले चालतंय, म्हणले तुम्ही आणू शकता. पण परत बाजार तिथं आला नाही. कुठं जुन्या बाजार, जिथं बाजार भरतो जुना, तिथं आला नाही. त्या ठिकाणी कमीत कमी 50 ते 60 शॉपिंग सेंटर आहेत. त्यांची अशी अवस्था झाली की सध्याला ते उपासमार करतात, उपासमार होती त्यांची, आणि काहींनी तर आत्महत्या केलेल्या आहेत.
हा एक प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. काँग्रेस कमिटीतर्फे मग पहिला मी तो प्रश्न घेतो, तो मी प्रश्न सोडवणार. दुसरा प्रश्न आमच्या दफनभूमीचा. दफनभूमीची अवस्था अशी झाली की तिथं पहिलं कंपाऊंड होतं, ते बी कंपाऊंड तुम्ही पाडलं. पाडून तुम्ही तिथं असे पूर्ण असं मोकळं केलं. त्या कंपाऊंडमध्ये आता कितीतरी माणसं स्वच्छालयाला जातात. आम्हाला वाईट वाटतं ह्या गोष्टीचं, की आम्ही तुम्हाला आमदार केलं, खासदार केलं, ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात दिली. आपलं समोर भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं आव्हान असणार आहे. या आव्हानाकडे आपण कसं बघतो? माझ्यापुढे कुणाचं जरी आव्हान असलं तरी मी त्यांना भेट नाही. माझ्यापुढं एकच आहे, गावाचा विकास, समाजाचा विकास, दफनभूमीचा प्रश्न सोडवणे हाच मला महत्त्वाचा प्रश्न आहे. जय भीम, जय महाराष्ट्र.